चालू असलेला सामना 3 टाइम चॅम्पियन जांतराजा वर्सेस सीझन 2 चा मानकरी येसम बॉईज। जांतराजाकडनं सलामीची जोडी मैदानात येते ती निलेश कावडे आणि अजित कावडे, दोघे भाऊ सलामीला मैदानात। स्ट्राईकला खेळेल निलेश, नॉन स्ट्राईकला खेळेल अजित। गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन आलाय संभाजी। आपल्या षटकातील पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, पंच पप्पू भैर यांचा वाईटचा इशारा। अवंत धाव्याने संघाचं खातं खोललंय, धावसंख्या होती 1। पुढचा चेंडू संभाजी याचा निलेश याला पूर्णपणे वेट केला, चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात, कोणत्याही प्रकारची धाव नाही, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 1 संभाजी। आपल्या षटकातील पुढला चेंडू संभाजीचा चेंडू निलेश याला पुन्हा एकदा वाईट, काहीची खराब गोलंदाजी संभाजीच्याकडनं पाहायला भेटते। 2 चेंडू वाईट टाकल्यात, धावसंख्या होती 2। पुढला चेंडू संभाजी याचा सुरेख फटका निलेशच्या बॅटवरनं, मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार। धावसंख्येत 6 ने भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वरती। हल्ला चढवलाय संभाजी याच्यावरती, उत्तुंग षटकार। पहिलं षटक चालू, धावसंख्या 8। पुन्हा एकदा संभाजी। आपल्या षटकातील पुढला चेंडू आक्रमक फलंदाज निलेश याच्यासाठी सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पूर्णपणे बेट केलाय, धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 8। चेंडू सुरेख चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट केलाय निलेश कावडे याला, धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 8। पुढला चेंडू, हा चेंडू पूल केलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं, निलेश कावडेचा एक उत्तुंग षटकार। पुढचा चेंडू संभाजी याचा सुरेख फटका, लॉंग वनच्या डोक्यावरनं मारलाय, चेंडू गेलाय सीमा पार, पंचांचा इशारा की हा षटकार, हे षटक संपताय। लागोपाठ 2 षटकार मारलेत, धावसंख्या होती ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर जांतराजा क्रीडा प्रतिष्ठानची धावसंख्या 20। संघाकडनं दुसरं षटक घेऊन आलाय सोमनाथ। सोमनाथचा सामना करेल अजित। पहिला चेंडू सुरेख फटका, मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार। दुसरा चेंडू सोमनाथ याचा, पुन्हा एकदा अजितच्या बॅटमॅन निघालेला हा षटकार। लागोपाठ 2 षटकार मारलेत अजित कावडे याने, धावसंख्येत 6 ने भर होती, धावसंख्या होती ती 32। दुसरं षटक चालू, सोमनाथचा चेंडू सुरेख फटका, ऑफसाईडच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली आहे आणि 2 धावा पूर्ण केल्यात अजित याने, धावसंख्येत 2 ने भर होते, धावसंख्या होती ती 34। दुसरं षटक चालू, खूपच आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन, खूपच चांगली सुरुवात जांतराजा क्रीडा प्रतिष्ठानकडनं। सोमनाथचा चेंडू आणि पूर्णपणे विट, चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू सोमनाथ। आपल्या षटकातील पुढला चेंडू सोमनाथचा चेंडू सुरेख फटका, चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये, धावसंख्येत 2 ने भर होते, धावसंख्या होती ती 36। दुसरं षटक चालू, षटकातील शेवटचा चेंडू सोमनाथ याचा, अजित याला स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, षटक संपताय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर जांतराजा क्रीडा प्रतिष्ठानची धावसंख्या झाली ती बिनबाद 36। आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन निलेश आणि अजित यांच्याकडनं। संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहे संतोष। संतोषचा चेंडू सुरेख फटका, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आणि हा षटकार। धावसंख्येत 6 ने भर होते, धावसंख्येत संपत्ती 42 होती। सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन निलेश कावडे याच्याकडनं, हा त्याचा 4था षटकार। संतोषचा चेंडू निलेश याला सुरेख फटका, मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार। लागोपाठ दुसरा षटकार या षटकातील, धावसंख्येत 6 ने भर होते, धावसंख्या होती ती 48। तिसरं षटक चालू, पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न, ह्यावेळेस मात्र अपयश आलंय, काहीसा नाराज स्वतःवरती निलेश कावडे। पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, पंच पप्पू भैर यांचा नो बॉलचा इशारा।
धावसंख्या देखणे भर होते. धावसंख्या होती ती 49. पुढचा चेंडू फ्रीचा चेंडू निलेश आला. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न फसलाय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या. खूपच चांगली रनिंग म्हणावं लागेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावसंख्येत 3 ने भर होते. धावसंख्या होती ती 53. हा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मारला. एक धाव पूर्ण केली. प्रयत्न तिसऱ्या धावेचा प्रयत्न करताय आणि 3 धावा पूर्ण. खूपच चांगली रनिंग. पुन्हा एकदा धावसंख्येत 3 ने भर होते. धावसंख्या होती ती 56. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. गोलंदाजी करेल संतोष. निलेश कडनं षटकाराची अपेक्षा शेवटच्या चेंडूवरती. संतोषचा चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जामताराजा क्रीडा प्रतिष्ठान उमरेवाडी संघाची धावसंख्या झाली होती बिनबाद 57. आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटतंय अजित आणि निलेश यांच्याकडनं. एसएम बॉईज संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 57 धावांचं आव्हान. जामताराजा क्रीडा प्रतिष्ठान उमरेवाडी संघाने आपलं शतरक्षण लावून घ्यायचंय. संघ मालक नितीन कावडे आपल्या संघाला घेऊन मैदानात येत आहेत. खूपच शिस्तीमध्ये खूपच चांगल्या खेळाचं प्रदर्शन जामताराजाकडनं आपल्याला प्रत्येक वर्षी पाहायला भेटतं. याही वर्षी चांगलं प्रदर्शन. सलामीची जोडी मैदानात येते. एसएम बॉईज कावडेवाडी संघाची स्वप्नील आणि दीपक. स्वप्नील फलंदाजीचा आधारस्तंभ. त्याच्याकडनं चांगल्या फलंदाजीची अपेक्षा. स्ट्राईकला खेळते स्वप्नील. नॉन स्ट्राईकला खेळेल दीपक. गोलंदाजीसाठी येतोय जामताराजा क्रीडा प्रतिष्ठानचा नावाजलेला गोलंदाज केपीएल स्टार अमित कावडे. पंच पप्पू भैर यांच्या डावीकडनं पहिला चेंडू अमित याचा. लेग स्टंपच्या काहीसा बाहेर लेग साईडच्या दिशेने मारलाय स्वप्नीलाने. 2 धावा भेटतात. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. पुढला चेंडू अमितचा चेंडू स्वप्नील याच्यासाठी. सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय. काहीच खराब क्षेत्ररक्षण तुषार कावडे याच्याकडनं. चेंडू गेलाय सीमा पार आणि चौकार. काहीसे नाराज त्याच्यावरती. पुढचा चेंडू अमित याचा. हवेत मारलाय मिडविकेटच्या दिशेने. पाहूया झेल होते का निलेश कावडे. चेंडू खाली आणि अप्रतिम झेल. खूपच चांगला झेल निलेश कावडे याच्याकडनं. खूपच चांगल्या क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन जामताराजा क्रीडा प्रतिष्ठानकडनं आपल्याला नेहमीच पाहायला भेटतंय. मागच्या चेंडूवरती तुषारने मिसफील्ड केलं. या चेंडूवरती निलेशने एक अप्रतिम झेल घेतला. अमितचा पुढचा चेंडू सुरेख चेंडू पूर्णपणे बीट केलाय. नवीन फलंदाज सोमनाथ याला. चेंडू याला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 6. एक गडी बाद 6. पुढचा चेंडू अमितचा. सोमनाथ याला. आक्रमक फलंदाज सोमनाथ. सुरेख चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण तुषार कावडे याच्याकडनं. पुढचा चेंडू अमित याचा. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रू मध्ये एक धावेवरती रोखलंय ते सोमनाथ याला. वैयक्तिक पहिले संघाकडनं दुसरं षटक निलेश कावडे. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारला. यावेळेस सुरेख क्षेत्ररक्षण महेश याचा चेंडूवर येतो. एक धाव पूर्ण केले आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन महेश कोळेकर यांच्याकडनं. पुढचा चेंडू निलेश याचा. निलेशचा चेंडू वाईटचा इशारा पंच पप्पू भैर यांचा. धावसंख्या देखणे बरं होते. धावसंख्या होती ती 13. पुढचा चेंडू निलेश याचा. दीपक याच्यासाठी. सुरेख फटका मिडविकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि 2 धावा पूर्ण केल्यात दीपक याने. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या होती ती 15. पुढचा चेंडू कवरच्या दिशेने खेळलाय.
एक धाव पूर्ण केली आहे. एक धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या होती ती 16. निलेशचा पुढचा चेंडू सोमनाथ याच्यासाठी. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. निलेश कावड्याचा फॉलो खूपच चांगला झेल. कॉटन बॉल. दुसरा धक्का इसम बॉयला सोमनाथच्या स्वरूपात. धावसंख्या होती ती 16. 2 गडी बाद 16. कर्णधार सुमित मैदानात. निलेशचा चेंडू सुमित याला. सुरेख फटका. चेंडू गेला सीमा पार आणि षटकार. धावसंख्येत 6 ने भर होती. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 22. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज. गणेश शिर्के पहिला चेंडू आपल्या षटकातील निर्धावाचा चेंडू. पुन्हा एकदा गणेश आपल्या षटकातील चेंडू. दीपक याच्यासाठी. सुरेख फटका. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू गेला सीमा पार आणि चौकार. पुढचा चेंडू गणेश याचा. सुरेख फटका. पाहूया झेल होतोय काय. आणि अमित कवडे याचा सुरेख झेल लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती. तिसरा धक्का एसएम बॉईज कवडेवाडी संघाला. धावसंख्या असतील. धावसंख्या आहे ती 26. 3 गडी बाद. सुरेख चेंडू पूर्णपणे बीट केलाय गणेशाने. धावसंख्या असतील. धावसंख्या आहे ती 26. सुरेख फटका मिड विकेटच्या दिशेने आणि चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. थोडस खराब क्षेत्ररक्षण निखिल कावडे यांच्याकडनं. धावसंख्या होती ती 30. आणि गणेश याचा शेवटचा चेंडू पूर्णपणे बीट आणि हे षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर येसुंबाईज कावडेवाडी संघाची धावसंख्या झाली होती 30. 26 धावांनी जानताराच्या क्रीडा प्रतिष्ठानचा खूप मोठा विजय. आतापर्यंत एकही सामना ते ह्या केपीएल पर्व 5 मध्ये हरलेले नाहीये. विजयी गौड कायम. अभिनंदन जानताराच्या क्रीडा प्रतिष्ठानचं.